प्रश्न सुटण्यासारखा असेल तर काळजी करण्याचे कारण नाही, आणि प्रश्न सुटणारच नसेल तर काळजी करून उपयोग नाही. मित्रांनो नमस्कार, मी ॲडव्होकेट गोकुळ कदम पुणे येथून आपले स्वागत करतो. तुम्हाला शाळेसाठी शासनाकडनं जमीन घ्यायची आहे, ती पण कायदेशीर पद्धतीने घ्यायची आहे. तर यासाठी काय नियम आहेत किंवा कायद्यामध्ये कोणत्या बाबी ह्या दिलेल्या आहेत हे समजून घेणं आवश्यक आहे. यामध्ये महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 यातील काही महत्वाचे कलम काय आहेत व त्यांचा अर्थ काय निघतो हे आपल्याला यासाठी जाणून घेणं आवश्यक आहे. यामध्ये कलम 20 जो आहे त्यानुसार शाळासारख्या सार्वजनिक उद्देशासाठी शासन ही जमीन देऊ शकते. तसेच कलम 30 नुसार अशी जमीन ही सरकार भाडेपट्ट्याने किंवा अनुदानाने सार्वजनिक कामासाठी देऊ शकते. त्याचप्रमाणे कलम 38 मध्ये असे नमूद आहे की ज्या उद्देशासाठी तुम्हाला जमीन दिलेली आहे त्याच उद्देशासाठी त्याचा वापर तुम्हाला करता येतो, त्या उद्देशाच्या पलीकडे त्या जमिनीचा वापर करता येत नाही. तसेच हे जे सार्वजनिक उद्देश आहे यानुसार जमीन देण्याचा अधिकार जो आहे तो जिल्हाधिकाऱ्यांना आहे, असे हे कलम 62 मध्ये नमूद आहे. आता जिल्हाधिकारी ही जमीन का देऊ शकतो, तर यामध्ये कलम 295 फ हे आपल्याला जाणून घेणं आवश्यक आहे. यामध्ये स्पेसिफिक वर्णन आहे की शाळा व शैक्षणिक संस्था ज्या असतील यांना अशा जमिनी ह्या बहाल करता येतात. आता अशा जमिनी ह्या भाडेपट्ट्याने किंवा अनुदानाने देता येतात. आता प्रश्न असाही निर्माण होतो की ही जी जमीन आहे शिक्षण संस्था म्हणजेच कोणत्या संस्थेसाठी ही जमीन देण्यात येऊ शकते हेही समजून घेणं आवश्यक आहे. तर यामध्ये जमीन फक्त नोंदणीकृत सार्वजनिक ट्रस्ट किंवा सोसायटी यांना मिळू शकते. आता यांना ज्यावेळेस जमीन दिली जाते तर ती 30 वर्षाच्या कराराने किंवा 50 किंवा 99 वर्षाच्या कराराने देण्यात येऊ शकते. तसेच ज्या कारणासाठी जमीन दिली गेलेली आहे त्याचाच उद्देश फक्त पूर्ण करण्यासाठी ती जमीन दिली जाते, दुसऱ्या कामासाठी जमीन ही वापरता येत नाही. त्याचप्रमाणे ज्या कालावधीमध्ये बांधकाम पूर्ण करायचं आहे त्याच कालावधीमध्ये बांधकाम पूर्ण करणं आवश्यक असतं. आता अशी जमीन मिळवण्यासाठी ज्यावेळेस तुम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करणार आहात त्यावेळेस जिल्हाधिकारी शिक्षण विभागाचे जे काही नियम आहे त्या नियमांचे देखील पालन येथे करण्याचा प्रयत्न होत असतो. यामध्ये RTE ऍक्ट त्यातील सेक्शन 19 चा जर आपण विचार केला तर शाळेची किमान पायाभूत सुविधा असेल, तसेच शाळेचे क्षेत्रफळ असतील किंवा इमारतीचे काही निकष आहेत, या सर्व बाबी या RTE ऍक्ट मध्ये देण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र सेल्फ फायनान्स स्कूल रूल याचा देखील आपल्याला येथे विचार करणं आवश्यक आहे. यानुसार जमीन असेल किंवा इमारत असेल किंवा वर्ग खोली असेल, जागेचे क्षेत्रफळ असेल इत्यादी निकष देखील येथे बघण्यात येतात. आता जी जमीन ही शाळेसाठी देण्यात येणार आहे ती देण्यासाठी जी प्रशासकीय रचना आहे म्हणजे या प्रक्रियेमध्ये कोण कोण अधिकारी इन्व्हॉल्व असतात तेही आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, आणि त्यांचे कामे काय असतात याचीही आपल्याला कल्पना असणं गरजेचं आहे. तर यामध्ये जिल्हाधिकारी यांचा रोल काय आहे, जमिनीची उपलब्धता किंवा शिफारस ऐकून घेणे. त्याचप्रमाणे तहसीलदार यांचा रोल काय आहे, जमिनीचे स्टेटस चेक करणे, तसा रिपोर्ट देणे. त्याचप्रमाणे महसूल विभाग येथे तसा आदेश देणे, आणि शिक्षण विभाग यांचा रोल असा आहे की शाळेसाठी मान्यता देणे, त्याबाबत NOC देणे. आता येथे ही देखील बाब लक्षात घ्या, अनेक शैक्षणिक संस्था आहेत जे विचार करतात आपल्याला शासनाकडनं जमीन ही भाडेतत्वावर मिळवायची आहे, परंतु सर्वांनाच येथे जमीन मिळते का, तर असे होत नाही. कारण की त्या निकषामध्ये बसणं गरजेचं आहे, त्याच वेळेस आपल्याला शासन जमीन देऊ शकते. त्यामुळे येथे अर्ज करताना महत्वाचे मुद्दे त्या अर्जामध्ये असणं आवश्यक आहे. कारण शासनाच्या ग्रँट ऑफ गव्हर्नमेंट लँड टू एज्युकेशन इन्स्टिट्यूट रूल नुसार
शिक्षण संस्थेस जमीन देणे पात्र आहे. म्हणूनच येथे ही बाब लक्षात घ्यावी की महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 त्यातील कलम 30, 62, 295 फ याचा विचार होणं आवश्यक आहे. तसेच RTE ऍक्टचा देखील येथे विचार होणं आवश्यक आहे. या सर्वांची पूर्तता जर येथे होत असेल तर डेफिनेटली शिक्षण संस्थेस शासन जमीन देऊ शकते, ही बाब लक्षात घ्या.